मित्रांनो 2024 संपलं. 2024 मध्ये मार्केटने खूप चांगली रॅली दिली, परंतु ज्यांनाही मार्केटची माहिती आहे ना त्यांनी बऱ्यापैकी पैसा कमवला. ज्यांना काहीच माहित नाहीये ना त्यांचा बराच वेळ अपॉर्च्युनिटी शोधण्यामध्ये आणि स्टॉक शोधण्यामध्येच गेला. पण तुम्हाला माहिती आहे 2025 येते. ह्या 2025 मध्ये मी काय केलं पाहिजे, कुठल्या स्टॉक्सला फोकस केला पाहिजे. पण 4-2 स्टॉक्स आपलं करिअर नाहीत बनवू शकत. यासाठी मला काहीतरी चांगली माहिती हवी आहे. आणि मित्रांनो यासाठी 2025 मध्ये आपला पैसा कुठे बनवू शकतो, कुठे असे सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये ग्रो येऊ शकतो. महत्वाची गोष्ट गव्हर्नमेंट कुठे काम करतंय किंवा इतर काही इकॉनॉमिकल कंडिशन्स आहेत ज्या आपल्या डेव्हलपमेंटला फायदेशीर ठरतील, हे सगळं बघूया. कारण मार्केट 2025च्या सुरुवातीलाच एका डाऊन ट्रेंडमध्ये आहे. मग इथे कशा संधी शोधायच्या अगदी मी सगळं डिटेल सांगणार आहे. आणि ही डिटेल तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला पण एक इन्फॉर्म डिसिजन घेता येईल की मी काय केलं पाहिजे 2025 मध्ये आणि 2025चं तुमचं गोल सेटिंग मी करून द्यायला मदत करणार याच्यामध्ये. नमस्कार, मी शंभूराज खमकर तुमचं आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये स्वागत करतोय, ज्यामध्ये आपण आज शिकणार आहे एमर्जिंग सेक्टर्स 2025 मध्ये कुठले असतील, आपण कुठे विचार केला पाहिजे आणि काय केलं पाहिजे याच्यामध्ये. याचबरोबर तुम्ही अजूनही आमचे कम्युनिटी ग्रुप्स जॉईन नसतील केले ते क्विकली जॉईन करा. सगळ्या लिंक मी खाली दिलेल्या आहेत, कारण ज्याच्यामुळे तुम्हाला माझ्याशी कनेक्ट राहता येईल, नवनवीन विषयांवरचे वेबिनार्स अटेंड करता येतील अगदी फ्रीमध्ये. मित्रांनो आपण जर पाहिलं गेलं ना तर 2024 मध्ये मार्केटने एक चांगली रॅली दिली आणि त्या रॅली नंतर मार्केटमध्ये करेक्शन पाहायला मिळालं. तरी पण तुम्ही जर पाहिलं स्क्रीनवर तर बऱ्यापैकी सेक्टर्समध्ये रॅली मिळाली, पण काही सेक्टर्समध्ये लोक अजून ट्रॅप झालेत कारण त्यांची एंट्री टॉपला बनलेली आहे. मग आपण बघूया की 2024 मध्ये नक्की कुठे पैसा बनला आणि मग 2025 मध्ये मला काय फोकस करायचंय. पहिली गोष्ट मेटल सेक्टरचा जर विचार करायला गेलं तर अप्रॉक्स 33% पेक्षा जास्त मेटल सेक्टरने ऍक्च्युअली चांगले रिटर्न दिलेत, की ज्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत. NACL असेल, ओके, JSW स्टील असेल, टाटा स्टील असेल, वेदांता, जिंदाल स्टील यासारख्या नामवंत कंपन्या आहेत. ओके, आता याच्यानंतर तो IT सेक्टर कोरोना नंतर एक रॅली झाली, नंतर एक करेक्शन झालं, पण 2024 मध्ये खूप छान परतावा जवळपास 35% रॅली दिलेली. याच्यामध्ये इन्फोसिस असेल, TCS असेल, टाटा कन्सल्टन्सी जे आपण बोलतो, विप्रो किंवा इतर ज्या कंपन्या आहेत टेक्नॉलॉजी मधल्या आणि त्यातल्या त्या स्पेशल IT सर्व्हिसेस मधल्या, त्यांनी एक चांगला बूम दिला. ओके, मग आता ह्याच्यात काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, कारण असं नाहीये ना की ह्या सेक्टरने गेल्या वर्षी रॅली दिली आहे म्हणजे यावर्षी देणार नाही. पण एक प्लॅन करावा लागेल जे आपण शेवटी डिटेलमध्ये चर्चा करूया. रियालिटी सेक्टर, बऱ्याच गोष्टींनी तुम्ही ऑब्झर्व केलं का की रियालिटी सेक्टरमध्ये खूप छान जवळपास 53% रॅली पाहायला मिळाली. इन्फ्रा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला, गव्हर्नमेंटचा तिकडे फोकस वाढत होता. त्याच्यामध्ये गोदरेज प्रॉपर्टी असेल, DLF असेल, ओबेरॉय रियालिटी, फोनिक्स यासारख्या बऱ्याच कंपन्या आहेत की ज्यांनी चांगली रॅली दिली. त्याच्यानंतर अजून एक सेक्टर होता हेल्थ अँड इन्शुरन्स सेक्टर, ज्याच्यामध्ये जवळपास 41% मिळाले. पब्लिक सेक्टरने सगळ्यांना अचंबित केलं, 52% पेक्षा जास्त रॅली मिळाली. म्हणजे काय तर हा एक आतापर्यंत एक सेटअप आहे 2024चा, ज्याच्यामध्ये भरभरून पैसा मिळाला. याच्यामधले काही सेक्टर कंटिन्यू होतील, ते केव्हा, आता काय होईल 2025 सुरू झाले की बजेटची चर्चा चालू होईल. पण असे वेगवेगळे ऍक्च्युअली काय असतील इव्हेंट्स 2025 मध्ये पण कंटिन्यू राहतील. पण लक्षात ठेवा 2025 हे मागच्या 4-5 वर्षामधील सगळ्यात चॅलेंजिंग इयर असणार आहे, जिथे करेक्शनचे मोठे चान्सेस आहेत मार्केट करेक्शन होण्याचे. मग आता आपल्याला फोकस कुठे केला पाहिजे लक्षात ठेवा. आता आपण बघूया थोडं 2025 ला कसं डिझाईन करायचं आहे. ओके, तर पहिली गोष्ट मला 2025 जानेवारीपासून डिसेंबर पर्यंत एक प्रॉपर प्लॅन बनवला पाहिजे. मग मी विचार करेल अरे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे जर पहिली क्वार्टर पाहिली याच्यामध्ये तर इथे काय ट्रेंडिंग असू शकतं. तर एक सर्वसामान्य तुम्ही विचार केला, विडिंग सीझन आहे बरोबर. विडिंग सीझन जेव्हा चालू होतो तेव्हा त्याच्या रिलेटेड असलेली इंडस्ट्री खूप चांगली बूम होते. नॉर्मली याच्यामध्ये जर पाहिलं गेलं असेल फॅशन क्लोथ सेक्टरवर थोडा फोकस करायचा आहे आपल्याला. हॉटेल इंडस्ट्री, ओके, कारण गव्हर्नमेंटने याच्या आधी टुरिझमवर थोडा फोकस वाढवलाय. कदाचित ह्या वर्षीच्या बजेटमध्ये जर अजून बुस्टर मिळाला आणि प्लस ही लग्न सराई ह्याचा एक चांगला फरक पाहायला मिळेल. ज्वेलरी सेक्टर, आपण बघतोय की ज्वेलरी सेक्टर खूप चांगल्या प्रमाणामध्ये भारतामध्ये डेव्हलप होतोय. ट्रॅव्हल अँड टुरिझम, ज्याच्यावर गव्हर्नमेंट खूप छान काम करते, कारण लॉजिस्टिक डेव्हलपमेंटचा जो काही आता स्कोप आहे ह्याचा थोडा फायदा ह्या ट्रॅव्हल आणि याला टुरिझमला पाहायला मिळेल. FMCG असेल कारण ती तर रिक्वायर असलेली गोष्ट आहे. ओके, आणि याच्याच बरोबर आपल्याला आता जे ट्रेंडिंग सेक्टर्स आहेत यामध्ये पण थोडा फोकस करायचा आहे. मग आता एवढं झालं का नाहीये, हे तर फक्त पहिले 1-2 महिन्याचं काम झालं. मग आता पुढे काय करायचं याच्यामध्ये, तर पहिली गोष्ट मग आता विचार केला पाहिजे मार्केटमध्ये की गव्हर्नमेंट कुठे काम करतंय. एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की गव्हर्नमेंट कुठे काम करतंय याच्या आधी मी विचार करेल की नॉर्मल स्कोप कुठे कुठे राहील मला.
तर पहिली गोष्ट तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर डे टू डे ऐकणाऱ्या गोष्टी म्हणजे कंझ्युमर सेक्टर आपण म्हणतो याच्यामध्ये, म्हणजे जसं की सोप्स असतील, बॉडी क्लिनर असतील, होम क्लिनर, ओके, डिटर्जंट, ओके, म्हणजे ह्या ज्या गोष्टी रिलेटेड ज्या कंपन्या आहेत ज्या मोस्टली FMCG सेक्टरमध्ये येतात त्यांच्यावर मला फोकस करायचा आहे. प्लस डे टू डे लाईफमध्ये लागतात आणि प्लस इनडायरेक्ट आपल्याला त्याची रोज गरज असते. मग अशा येतं पेट्रोल येतं, डिझेल येतं, गॅस, गोल्ड, सिल्वर, बँकिंग, ओके, ह्याच्यावर मला फोकस ठेवायचा आहे. कारण काय माहिती आहे का, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ऑइल सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटने रिसेंटलीच विंडफॉल टॅक्सवर पण ऍक्च्युली काय केलंय, कपात केली किंवा कमी करायचा प्रयत्न केला. याचा चांगला बेनिफिट येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये जे आपण पेट्रोकेमिकल रिलेटेड कंपन्या आहेत त्यांना पाहायला मिळेल. आणि कंझ्युमर सेक्टर जो आहे ना, की जो ऑलरेडी एक पहिल्या 5-6 सेक्टर्समध्ये असतो तर त्याच्यावर पण आपल्याला थोडा फोकस ठेवलेलं चांगली गोष्ट होऊ शकते याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट, हे सगळं झाल्यानंतर ना एवढं नाही थांबायचं. आता मला विचार करायचा आहे की गव्हर्नमेंट ऍक्च्युली आता कशावर काम करेल, कारण बजेटची लगेच चर्चा चालू होतेच जानेवारीची 15 तारीख संपल्यानंतर ना. तर एक गोष्ट आम्ही ऑब्झर्व केली याच्यामध्ये की आत्ताच्या कंडिशनला एआयचा थोडा जास्त बोलबाला आहे. म्हणजे याला आपण म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि याचं रिलेटेड सेक्टर असतं टेक्नॉलॉजी सेक्टर. क्लिअर? मग आता टेक्नॉलॉजी सेक्टर्समध्ये काय काय होऊ शकतं, तर पहिली गोष्ट आम्ही एक ऑब्झर्व केली याच्यामध्ये एआयची डेव्हलपमेंट खूप स्ट्रॉंग आहे. बरोबर. याच्यानंतर अजून एक टेक्नॉलॉजीमध्ये जर आपण पाहायला गेलो, ईव्ही कार्सवर थोडा फोकस करा, कारण गव्हर्नमेंटचा फोकस याच्यामध्ये पुढचे 5-6 वर्ष अजून कंटिन्यू राहील, ज्याच्यामुळे अजून एक आपल्याला ऍडिशनल स्कोप मिळेल. ह्याच्या रिलेटेड कंपन्या जरी पडल्या असतील तरी. याच बरोबर असतील ई बाईक्स असतील, बरोबर, मोबाईल टेक्नॉलॉजी असेल, याच्यावर गव्हर्नमेंट काम करते अँटी चायनी पॉलिसी अंतर्गत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सेमीकंडक्टर. तुम्हाला माहिती आहे का, गव्हर्नमेंटला सेमीकंडक्टर हब इंडियाला बनवायचं की ज्याच्यामध्ये आपण 1% पण नाही आहोत. ओके, आणि याच्यामध्ये खूप मोठे मोठे प्लॅन्स होत आहेत. आणि विचार करायचा आहे की सध्या इंडियामधली कुठली कंपनी सेमीकंडक्टरचे जे जागतिक बलाढ्य कंपनी त्यांच्याबरोबर टायअप करते, जेणेकरून आपल्याला इथे काहीतरी पाहायला मिळणार आहे. ओके, याच्यानंतर पॉवर सेक्टर असेल आणि पेंट इंडस्ट्री, कारण एशियन पेंट सारखा स्टॉक खूप सारा पडलेला आहे, जेणेकरून काहीतरी होऊ शकतं. कारण इतर पण स्टॉक्स पडतायत, तर पेंट इंडस्ट्रीवर आपल्याला थोडं लक्ष ठेवलं पाहिजे, कारण कदाचित पहिल्या क्वार्टर नंतर थोडी पेंट इंडस्ट्री वरच्या दिशेने जाऊ शकते. मग आता हे विचार केला आपण की गव्हर्नमेंट कुठे कुठे काम करते, म्हणजे जेणेकरून मला समजलं की टेक्नॉलॉजी सेक्टर हे आपल्यासाठी थोडं फोकसर सेक्टर राहू शकतं. परंतु याचबरोबर आम्हाला असं दिसतं याच्यामध्ये की गव्हर्नमेंट कुठे कुठे काम करते ह्याच्यावर आम्ही थोडा स्टडी केला. ओके, हे पण तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. तत्पूर्वी तुम्हाला पण 2025 तुमचं एक रोल मॉडेल बनवायचे, तुमचं गोल सेटिंग करायचं असेल तर खाली मी फिनचॅक ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. फिनचॅक डाउनलोड करा, तिथे तुमचं रिस्क पॅरामीटर सेट करा. तो केल्यानंतर आमची टीम तुम्हाला संपर्क करेल आणि 2025 मध्ये तुमचं जे काही टार्गेट आहे ना लाईफमध्ये की एवढा पोर्टफोलिओ बनवायचा, ते कसं बनवायचं आणि प्रॅक्टिकली असेल याच्यामध्ये आपण बसून दोघे पण याच्यामध्ये काय करूया, प्लॅन करूया, जेणेकरून तुमचं जे काही ड्रीम आहे ते अचीव व्हायला मदत करेल. आता गव्हर्नमेंटचं जे काम चालू आहे याच्यामध्ये आम्हाला आणखीन एक गोष्ट जाणवली की हेल्थ केअर सेक्टरला गव्हर्नमेंट जास्तीत जास्त एक्सपोर्ट करायला मदत करते. कारण आपला जो काही फिस्कल डिफिसिएट आहे, बरोबर आहे ना, तो जर कमी करायचा असेल, म्हणजे काय होतं माहितीये का, आपण जे पण इम्पोर्ट करतो, ओके, आणि आपण जे पण एक्सपोर्ट करतो, तर आपला इम्पोर्टचा रेशो खूप सारा जास्त आहे आणि एक्सपोर्ट कमी असल्यामुळे काय होतं की वित्तीय तूट खूप मोठ्या प्रमाणात होते. मग याच्यासाठी गव्हर्नमेंट काय करतं, जे पण एक्सपोर्टेबल सेक्टर्स आहेत ना याच्यावर पैसा लावतं. याच्यामध्ये एक हेल्थ केअर सेक्टर, याचबरोबर 2 नंबरचं एक सेक्टर आहे रिन्युएबल एनर्जी. इंडियन गव्हर्नमेंट तरी इंडियामध्ये काम करतच आहे, पण कित्येक कंपन्या बाहेरच्या देशांना पण हे प्रोव्हाइड करतायत, तर तिथे एक आपल्याला फोकस राहू शकतो. त्याच्यानंतर 3 नंबरची गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स. लक्षात ठेवा, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर का फोकस ठेवायचं, तर एक इव्हरग्रीन सेक्टर आहे याच्यामध्ये की जे मोस्टली मार्केटमध्ये सायक्लिकल मूव्ज असतात ना त्याच्यामध्ये कामाला येतात. तर मी तुम्हाला ते पण सांगेल की सायक्लिकल सेक्टर्स कसे शोधायचे, कारण आपण बघतो ना याच्यामध्ये की कित्येक सेक्टर एक रॅली झाली की पडतात आणि दुसरे सेक्टर रॅलीला येतात. त्याच्यावर मी तुम्हाला एक सोल्युशन देणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी असेल, केमिकल, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्फ्रा ऑलरेडी फोकसमध्ये, त्याच्यावर पण लक्ष ठेवा. महत्वाची गोष्ट, डिफेन्स सेक्टरमध्ये ऑब्झर्व केलं का की डिफेन्स सेक्टरमध्ये बऱ्यापैकी करेक्शन आपल्याला पाहायला मिळालेले आहे. तर याच्यामधल्या जे काही हाय पोटेन्शियल आणि चांगल्या फंडामेंटलच्या कंपन्या आहेत ना त्याच्यावर जर आपण डाऊनसाईडला लक्ष ठेवलं, ओके, तर एक चांगला बॉटम तुम्हाला याच्यामध्ये कॅच होऊ शकतं. ज्यांनाही टेक्निकल चांगलं जमतं ना त्यांना ह्या कंपन्या कॅच करणं थोडं सोपं जातं. त्यामुळे थोडं तुम्हाला टेक्निकलवर पण काम करायचं आहे. ऑटो सेक्टरवर पण लक्ष ठेवा, कारण टाटा मोटरसारख्या कित्येक ऑटो सेक्टरमधल्या कंपन्या जोरदार करेक्शनमध्ये. ओके, भले आत्ता पडतील पण पुढे जाऊन कधीतरी चान्स सापडेल जे लॉंग टर्मसाठी बघता
आहेत. ओके, आणि रिअल इस्टेट. ओके, तर मित्रांनो हे मेन सेक्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये थोडे चान्सेस जास्त आहेत की आपल्याला इतर सेक्टरपेक्षा एक चांगला बूम याच्यामध्ये मिळू शकतो. पण तो बूम कोणाला मिळतो माहितीये का? जो पण हे सगळं वेल इन्फॉर्म करतो, ज्याच्यावर स्टडी करतो आणि त्याच्यामध्ये ऍक्शन घ्यायचा प्रयत्न करतो. आणि हे जर तुम्हाला काहीच कळत नसेल तर याचा अर्थ काय की तुम्हाला एका सपोर्टची गरज आहे. आणि ज्यांनाही वाटतं की आम्हाला पण असे चांगले सेक्टर्स अभ्यास करता यावा, कुठे ब्रेकआउट होतो, काय शिकायचंय, तर तुमच्यासाठी आज एक स्पेशल गोष्ट पण मी देणार आहे. तुम्हाला मी खाली एक लिंक देतोय, त्या लिंकवर जायचंय. अपस्टॉक, झिरोधा आणि एंजल ह्यापैकी कुठले तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर तिथे तुम्ही तुमची माहिती भरा. जेही लोक डीमॅट अकाउंट ओपन करतील त्यांना माझा एक स्पेशल कोर्स मी देणार आहे, जेणेकरून तुम्हाला अगदी मोफतमध्ये शिकवायचं माझं पहिलं ध्येय, ज्याच्यामध्ये मी YouTube किंवा इतर सगळ्या वेबिनार्स मधून करतोय. ओके, ज्याच्यामधून तुम्ही अजून डीपमध्ये शिकाल, 4 गोष्टी वेगळ्या कळतील, चांगला पोर्टफोलिओ बनेल आपल्याला, जेणेकरून तुम्हाला आणि पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला त्याचा बेनिफिट घेता येऊ शकतो. ओके, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे, लिंकवर जावा, तुमची माहिती भरा, टीम तुमच्याशी कम्युनिकेट करेल आणि त्याच्यानंतर तुमचं एक डीमॅट अकाउंट ओपन करा, जेणेकरून तुम्हाला हे गोष्टी करता येतील. आता महत्त्वाची गोष्ट सायक्लिकल सेक्टर्सकडे येतो थोडं. तुम्हाला माहिती आहे का की समजा पब्लिक सेक्टर कंपन्या वाढल्या, करेक्शनमध्ये गेल्या, IT सेक्टर एक वर गेलं, त्याच्यानंतर खाली गेल्या. याच्यामध्ये हे का होतं माहिती आहे का? याच्यामध्ये तर प्रत्येक सेक्टरमध्ये एक रॅली असते, त्याला आपण म्हणतो की सायक्लिकल रॅली किंवा सायक्लिकल सेक्टर्स. आणि हे जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर मी ह्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम करतो. तर प्रत्येकाने CES अशी कमेंट करायची, जेणेकरून तुम्हालाही शोधता येईल की कुठलं सेक्टर कधी पडतो, काय गोष्टी असतात, GDP असेल, इकॉनॉमिक असेल, असं बरंच काही त्याच्यासाठी निगडीत असतं. तर तुम्हालाही माझ्याकडून डिटेलमध्ये शिकता येईल. ओके, जेव्हाही याच्यासाठी 500 पेक्षा जास्त कमेंट येतील, मी एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला सायक्लिकल सेक्टर्सवर घेऊन येणारे, अगदी डिटेलमध्ये. कोणीही ओळखू शकतं की आता कुठल्या सेक्टरमध्ये रॅली येईल आणि चांगले स्टॉक्स त्याच्यामधून फाइंड आउट करता येतील तुम्हाला. त्याच्यासाठी फ्री कोर्स पण देणार आहे. ओके, तर मित्रांनो आशा करतो जी पण आज मी माहिती दिली याच्यामध्ये इमर्जिंग सेक्टर्स ऑफ 2025 तुम्हाला कसं वाटलं सांगा बरोबर. आणि CS मेसेज बरोबर सांगा की तुम्हाला काय वाटतंय की असे कुठले टॉप 5 सेक्टर्स आहेत मी सांगितल्यापैकी जे बूम होऊ शकतात 2025 मध्ये, त्याच्यावर लक्ष ठेवा. बाकी आपण सोबत प्लॅन करूया आणि एक चांगला ड्रीम पोर्टफोलिओ बनवायचा नक्कीच प्रयत्न करूया. आणि व्हिडिओ जर आवडला ना तर हक्काने लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.